दरम्यान एमपीएससीची आज महत्त्वाची बैठक आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। 25 ऑगस्टची परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचं पुण्यामध्ये आंदोलन पाहायला मिळते, कारण 2 परीक्षा एकाच वेळी आलेल्या आहेत, आयबीपीएस आणि एमपीएससीची। त्यामुळे आपण कोणती परीक्षा द्यायची असा सवाल या विद्यार्थ्यांना पडतोय, कारण हे विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करत असतात आणि अशामध्ये जर परीक्षा दोन्ही फी भरून परीक्षा एकाच तारखेला येत असतील तर मात्र काय फायदा असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत, त्यांचं आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबाही वाढताना दिसून येतोय। सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतलेली होती। रोहित पवार या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनामध्ये बसले होते आणि आता शरद पवार यांनीही आपण त्या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसू असा इशारा दिला आहे। त्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे एमपीएससीच्या या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक असतील किंवा ज्यांना एमपीएससीची परीक्षा पुढे द्यायची आहे अशा सर्वांचंच लक्ष लागलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।